हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नागतो ज्ञानराजा सुपात्र तयाचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनापर्यंत आपण 4थ्या नंबरच्या श्लोकावरती माऊलींनी केलेलं भाष्य आपण बघितलं 58 नंबरच्या ओळीपर्यंत। आणि 8व्या अध्यायामध्ये खरा भर जो आहे तो आदियज्ञ, आदिभूत, आदिदैव, अध्यात्म, परब्रह्म आणि कर्म या गोष्टीवरती आहे। आणि शेवटी जो अंतकाली भगवंताला जाणतो तो कसा मुक्त होतो, त्या ज्ञानाचा प्रकार जो आहे तो प्रकार ही माऊली सांगायला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी अगोदरच्या साधना सांगितल्या। ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या नात्याचा उल्लेख करून एक बहारदार अशा ओव्या टाकलेल्या आहेत की शब्द कशा आहेत। पिकलिया सुखाचा परिमाळू का निवालिया मृताचा कल्लाळू, कल्लोळू तो तैसा कोवळा आणि रसाळू बोल बोलिला। आणि त्यावरून म्हणतात मग माया जळून गेली ऐशी जळो सरलिया माया, ते ते जाळती तेही जळे। ते ज्ञान सुद्धा त्यावेळी निघून जातं। म्हणजे आदियज्ञाला जाणल्यानंतर पुन्हा जाणण्याचं काही शिल्लक राहत नाही। म्हणजे ब्रह्म जाणल्यानंतर पुन्हा जाणण्याचं काही शिल्लक राहत नाही। आणि म्हणूनच पुढे अंतःकारी त्याची अवस्था कशी असते याचा विचार आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर माऊली देत आहेत। एकूण 7 प्रश्न विचारलेत अर्जुनानं। आदियज्ञ काय, आदिभूत काय आणि आदिदैव काय, त्यानंतर ब्रह्म काय, अध्यात्म काय आणि कर्म काय। आणि शेवटचा प्रश्न आहे की अंतकाळी तो देह त्याग करताना भगवंताला कसा प्राप्त होतो। ह्या 7 प्रश्नांची उत्तर आता 6 प्रश्नांची देऊन झाली। 7व्या प्रश्नाचं उत्तर जे मार्मिक आहे, अत्यंत उपयोगाचं आपल्याला आहे की देह सोडताना त्या ज्ञानीपुरुषाची स्थिती कशी असते आणि आपली स्थिती कशी असते। आपण सर्वसामान्य देह सोडणारे लोक पाहिलेले असतो, पण या सर्वसामान्य देह सोडणारे आणि जे सत्पुरुष आहेत त्यांचा देह सोडण्याची जी अवस्था किंवा त्यांच्याकडे असणारी जी कौशल्य आहे ते फार वेगळं आहे। त्यामुळे त्यांचा मृत्यू बघण्यासारखा असतो, त्यांचा मृत्यू आपल्याला आठवण करून देतो। म्हणून त्यांच्या मृत्यूची आठवण म्हणून आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करत असतो। कधीही आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आपण साजरा करतो, त्यांचा जन्मदिवस साजरा करत नाही। ते जन्माला येतच नाहीत, मरतही नाहीत, पण जाताना मात्र त्यांचा शेवटचा दिवस ज्याला आपण म्हणतो या पृथ्वी तलावरचा तो साजरा केला जातो। म्हणजे आमचा साजरा केला जात नाही, आमचा रडून साजरा केला जातो। आता रडणारे जे लोकसुद्धा असतात ते आपण गेलो म्हणून रडत नाहीत, आपला आधार गेला म्हणून रडत असतात। हा मुद्दासुद्धा या ओळींच्याद्वारे माऊलींनी मांडलेला आहे। म्हणजे एक गोष्ट आपण इथं लक्षात ठेवली पाहिजे की यांचा जो मृत्यूचा सोहळा असतो आणि हा सोहळा पाहण्यासारखा असतो। एखाद्या सत्पुरुषाला पाहायचं असेल तर तो मरताना कसा मरतो तो पाहावा, कारण त्यांच्या मृत्यूमध्येच खरं खोल असं रहस्य दडलेलं असतं। मग तुकोबारामांचं बीज किंवा नाथांची षष्ठी असं जे सुख आपण साजरी करतो त्याचं कारण ते आहे। एका तर त्यांच्या मृत्यूचा समारंभ असतो आणि आपला जो असतो मृत्यू जो असतो ना तो रडगाण्याचा असतो। म्हणून ही दोन्ही गाणी आहेत, ती गाणं गात गात निघून जातात। आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे अभंग म्हणत जातात ते। आणि आम्ही केविलवाण्या नजरेनं कोणतरी आपल्याकडून तोडून घेत आहे, माझं काहीतरी ओढून कोणतरी घेत आहे अशा भावनेनं आपण जात असतो।
मला सोडा असं आपण मनातल्या मनात म्हणत असतो. कदाचित बोलता येत नसेल आपल्याला, पण म्हणत असतो आपण. कारण माझ्या घरापासून, माझ्या नातलगापासून, माझ्या प्रॉपर्टीपासून मला कोणतरी खेचत असतं, आणि खेचणं हे ठरलेलं आहे, जाणं ठरलेलं आहे. जायची तयारी करतो त्याला शहाणा म्हणतात, त्याला म्हणतात परमार्थ केला. नाही तर परमार्थ नुसताच आपल्या या एका उपासनेच्या एका स्तरावरती राहतो. आणि त्यामुळं भगवंत काय हे जाणून घ्यायचंच राहतं, आणि आपण स्वतःलाही जाणत नाही, मृत्यूलाही जाणत नाही. म्हणून इथं भगवंताला प्रश्न विचारला आहे अर्जुनानं, की जो तुम्हाला जाताना कसा जाणतो हे मला जाणून घ्यायचं आहे. अंतकालेच मामेव स्मरण भुक्त्वा कलेवरम यस प्रयाती समदभावम याती नास्तेत्र संशय. अंतकाली जो पुरुष माझे स्मरण करीत शरीराला सोडून जातो, भगवंत उत्तर काय द्यायला लागेल बघा, माझं स्मरण करीत. मामेव स्मरण शब्द वापरला, मामेव माझंच फक्त स्मरण. च शब्द तिथं वापरला, एव मामेव शब्द वापरलाय, म्हणजे माझंच स्मरण करीत शरीराला सोडून जातो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यामध्ये मुळीच संशय नाही. याती नास्त्यत्र संशया प्रयाती अंतकालेच मामेव. शेवटचा अंतकाल ज्याला आपण म्हणतो, तो अंतकाल अतिशय सुंदर असला पाहिजे. जाताना आपण आनंदाने गेलो पाहिजे, आणि आनंदानं जायसाठी आनंदानं जगण्याची कला आपल्याला कळली पाहिजे. आनंदानं जगता येतं, आणि देह हा आनंदानं सोडता येतो. कारण संतांनी तसं करून दाखवलं आहे आपल्याला. आम्हाला का, आमच्यासाठी काय आदर्श कोण आहेत, तर संत आहेत. त्यामुळे संतांनी जे केलेलं आहे, संत जसे गेले तसं जाणं यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण भुक्त्वा कलेवरम. कलेवरम शब्दाचा अर्थ आहे शरीराला जसा सोडून जातो तो माझ्याच मदभाव, माझ्याच भावाला प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. त्याच्यामध्ये नास्ति यत्र संशया, कुठलाही संशय नाही. शंकासुद्धा घेऊ नकोस. फार मोठं तत्त्वज्ञान आहे. आणि दुसरी गोष्ट, एक प्रकारचं अस्वस्थ करणारं भगवंताचं वचन आहे. मला स्वस्थता देते. यामुळं मी जरी, मला जन्म माझा फुकटात जरी केला असेल कशा तरी वाया, तर अंतकालीचा विचार करून तरी किमान मी त्या भगवंताचं स्मरण करावं आणि भगवंतापर्यंत जावं, अशी एक व्यवस्था भगवंतानेच केलेली आहे. म्हणून दयाळूपणा ज्याला आपण म्हणतो, दयेचा आणि करुणेचा सागर भगवंताला म्हणतात. त्याचं कारण ते आहे, जीव आयुष्यभर कसा जरी वागला असला तर शेवटच्या क्षणाला जर माझं स्मरण करत असेल तर त्याला मी माझ्याबरोबर घेऊन जाईन, असं आश्वासन देतात भगवंत आपल्याला. काय आपल्याला वाईट आहे सांगा बघू. आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, एखाद्या गोष्टीचं अचानक स्मरण होत नाही. ते स्मरण व्हायसाठी त्याची तयारी अगोदर असावी लागते. म्हणून माऊलींनी या ओवीमधून, आता पुढच्या 59 नंबरच्या ओवीमधून याचंच वर्णन करायला सुरुवात केलेली आहे, की अंतकाली जो पुरुष भगवंताचं स्मरण करत असतो तो शरीराला सोडून जातो, परंतु माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यात तू कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची काही गरज नाही. यामध्ये आता शेवटच्या 7व्या प्रश्नाचं उत्तर भगवंतानी दिलेलं आहे, म्हणजे माऊलींनी दिलेलं आहे. आता माऊली उत्तर देतात, पुढच्या श्लोकामध्ये आहे, पण 59 नंबरच्या ओवीपासून त्याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. काय म्हणतात, जे आताची सांगितले होते आगा आदी यज्ञ म्हणितला जयाते, जे आधीची तया माते जाणूनी अंती. आत्ताच तुला सांगितलं होतं. कधी सांगितलं होतं? 58 नंबरच्या ओवीमध्ये सांगितलं की आदियज्ञाला जाणल्यानंतर ते ज्ञानसुद्धा जळून जातं. आदियज्ञ म्हणजे ब्रह्म जाणल्यानंतर ब्रह्मज्ञान पण शिल्लक राहत नाही, कारण तो ब्रह्मरूप होत असतो. ब्रह्मज्ञानी म्हणण्यापेक्षा ब्रह्मरूप शब्द जो आहे तो अतिशय व्यवस्थित चपकल असा बरोबर बसतो त्या ठिकाणी. कारण ब्रह्म आणि ज्ञान असे दोन विभाग करता येत नाहीत. त्यामुळे माया जाळतं, ज्ञान मायेला जाळून जातं, म्हणजे जगत सत्यत्वाला जाळतं. जगत सत्यत्वाच्या भ्रांतीला, देह मी या भ्रांतीला, किंवा मीच करतो या कर्तृत्व भोक्तृत्वाला भ्रांतीला जाळून टाकतं. जाळून झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, पण तेही निघून जातं. कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे. आता त्याच्याकडे काय करायची काही गरज नाही. त्यामुळे संपला विषय. कारण तिथं काय ज्ञानाची समाप्ती होते, ज्ञान संपून जातं. तसंच इथं वर्णन केलेलं आहे. आताच सांगितले होते,
कशाबद्दल? अगा आदियज्ञ म्हणितला जयाती, त्याला आदियज्ञ म्हणतात. जे आधीची ते या माते, जे लोक मरणाच्या पूर्वीच जाणुनी अंती, जाणुनी मरणाच्या वेळी, मला जे लोक मरणाच्या पूर्वी जाणून मरणाच्या वेळी तोच विचार सोडून देतात देहाचा. म्हणजे देह सोडताना अगोदरच त्यांनी मला जाणलेलं असतं. कधी? आदियज्ञाला जाणल्यानंतर. आणि आपण 3 ते 6 शब्द जे आहेत ना, आदियज्ञ, आदि दैवत आणि आदिभूत, आणि तिकडं ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म, ही 6 शब्द एकामेकाशी जुळवून घेतले तर लक्षात येतं आपल्याला. तोपर्यंत लक्षात येत नाही. म्हणून ती 6 शब्दाची 6 उत्तरं दिलेली आहेत. आता 7वं उत्तर द्यायला चालू आहे. जे आदियज्ञाला जाणतात ना, ते काय करतात की जे मला मरणाच्या पूर्वी जाणून घेतलेलं असतं त्याने, म्हणजे नंतर जाणून घेत नाही. मरणाच्या वेळी पण शक्यता फार कमी असते. आणि म्हणून सुद्धा म्हटलेलं आहे, वर सांगितलेल्या आदियज्ञाला जे लोक मरणाच्या पूर्वीच जाणून मृत्यूच्या वेळी सुद्धा ते मला जाणत असतात. नुसतं मरणाच्या पूर्वी जाणलं आणि मृत्यूच्या समयी जाणलं नाही तर अशी अवस्था पण आहे. बऱ्याचशांची उदाहरणं पुराणामधून दिलेली आहेत की ज्यांनी आयुष्यभर मुक्ततेचा अनुभव घेतला, पण मरणसमयी मात्र आसक्तीनं त्यांना वेढलं गेलं, मोहानं त्यांना ग्रासलं, आणि त्या मोहग्रस्तामुळं त्यांचा निर्णय चुकला. शेवटचा निर्णय फार महत्त्वाचा असतो. अत्यंत टोकाचा निर्णय जो असतो तो महत्त्वाचा असतो. अगोदर खूप चांगलं आयुष्य जगला. उदाहरण घेऊया आपण. आपलं बालपण सुखामध्ये गेलं, तारुण्य अगदी आरामात गेलं, भोग होते, धनसंपत्ती होती आणि शरीरही चांगलं होतं, सगळं भोगलं तारुण्यामध्ये. पण हे सगळं चांगलं जरी झालेलं असलं तर म्हातारपण जर अगदी दुःखात गेलं तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून नेहमी संतसुद्धा सांगतात, शेवटचा दिवस गोड व्हावा, पहिला दिवस गोड व्हावा, मधला दिवस गोड व्हावा, असं कोण म्हणत नाही. माझं बालपण चांगलं असावं, माझं तारुण्य चांगलं असावं, याला अर्थच नाही. माझं वृद्धत्व आणि माझा मृत्यू हा गोडच झाला पाहिजे. आणि वृद्धत्व गोड करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. जे मुळात कडवट आहे त्यात गोडपणा घालावा लागतो. आणि गोडपणा घालायसाठीच भगवंताच्या स्मरणात असावं लागतं. भगवंताला जाणून घेतलं पाहिजे. आणि जाणून घेण्यासाठी रिकाम्या वेळ फार सुंदर असतो. यावेळी सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. कोण काम नोकरी करत असेल तर निवृत्त झालेले असतात, मुलाबाळातून रिकामी झालेले असतात. पण रिकामं झालं आणि रिकामं होणं आणि रिकामपण स्वतः जाणून घेणं हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहे. झालो असलो रिकामं तर मला रिकामत राहायचंच नसेल तर मी जोडून घेतो कुणाशी तरी, या संसाराशी जोडून घेतो, म्हणजे आदिभूताशी आणि आधी दैवताशी मी जोडून घेतो. आणि त्यामुळं माझं आदियज्ञाला जाणणं संपून काय शिल्लक राहतं. किंवा मी अध्यात्माला जाणतो, कर्माला जाणतो, पण ब्रह्म जाणत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी किंवा ब्रह्म जाण्यासाठी अध्यात्म कर्म अगोदर जाणावं लागतं. यासाठी सुंदर वेळ कोणती असेल तर वृद्धत्व. वृद्धत्व म्हणजे एक निरंतर असं एक शांत असा डोह असतो जगण्याचा. पण तो जर त्यांनी आपण घेतला तर, नाहीतर शारीरिक व्याधी, मुलाबाळांच्याकडून होणारी हेळसांड किंवा बाहेरच्या लोकांच्याकडून होणारे अपमानकारक शब्द, लोकांच्याकडून होणारी निंदा, या सगळ्या गोष्टी किंवा परावलंबित्व, यामुळं आपल्या अभिमानाला कुठेतरी ठेच पोचण्याची शक्यता आहे. हा अभिमान अगोदर गुंडळून ठेवला असेल तर वृद्धत्व सुखाचं जाईल, नाहीतर जाणार नाही. मीच श्रेष्ठ असं म्हणून मी एवढ्या ठिकाणी नोकरी केली, मी साहेब होतो. अरे साहेब होतो असा शब्द आहे, आहेच नाही. आहे काहीच नाही, आहे फक्त ब्रह्म. आणि होते असतील किंवा होते ह्याला म्हणायचं जग. जे होतं आणि असेल हे जग असतं. आहे तर ब्रह्मच आहे, बाकी काय नाही. म्हणून मी ब्रह्म होतो असं वाक्य नाही बघा. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म होतो, मी ब्रह्म असेल, असे उदारीचे शब्द परमार्थ भाषा बोलत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अंतःसमयी मला ते जाणून घेतात. देह सोडायच्या वेळी सुद्धा त्यांनी त्याच्या पूर्वीच मला जाणून घेतलेलं असतं. आणि याचाच अर्थ आहे की मरणापूर्वीच त्यांनी सगळ्या या जग, जीव आणि ईश्वर यांना यथार्थपणाने समजून घेतलेलं असतं. त्यामुळं हा देह आहे कधीतरी पडणार आहे, हा नाशिवंत आहे,
जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. ह्या नुसत्या तुकाराम महाराजांचे अभंग त्याने पाठ केलेले नसतात किंवा कीर्तनात आणि प्रवचनात फक्त सांगितलेले नसतात ज्ञानीपुरुषानं, तर ते जिवंतपणे तो जगत असतो. जिवंत असताना तो जगत असतो. कसा जगतो? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, अशी त्याची खात्री झालेली असते आणि तो देहाकडे बघताना तसंच बघत असतो. म्हणून तो अगोदरच त्यानं मला जाणलेलं आहे असं माऊली बोलतात. आधीच तया माते जाणूनी अंती. अगोदरच ते मला जाणलेले असतात आणि जाताना सुद्धा त्या मृत्यूच्या वेळी सुद्धा ते मला जाणत असतात, त्यावेळी जाणत असतात. म्हणून इथं जे जाणतात त्या ज्ञानाचा प्रकार त्या ओवीतून आता सांगायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे की मरणापूर्वीच त्यांनी यथार्थपणाने जगाला जाणून घेतलेलं असतं. म्हणजे जग काय आहे की दुसरे जीव काय आहे, ईश्वर काय आहे, ब्रह्म काय आहे, हे सगळी जे आहेत त्या सगळ्यांना जाणून घेतलेलं असतं. पण देहाला जाणून घेताना तो कसा घेतो? तर तो नाशवंत आहे या अर्थानं जाणून घेतो. देहाला जाणून घेताना त्यांना परत कसं जाणून घेतलेलं असतं? तर या देहाचा मला उपयोग करता येतो. एक सुसंधी मला उपलब्ध करून दिलेली आहे भगवंताने की तुला आता मी चांगल्या ठिकाणी नेमणूक करतो. त्या नेमणुकीवर तू गेलास की त्या पदाचा वापर करून तू फार मोठं कार्य करू शकतोस. तुला कलेक्टर केले एखाद्या जिल्ह्याचं ना, तर त्या जिल्ह्याचा तू विकास करून नाव कमवू शकतोस. तसं तुला एक शरीर मी दिलेलं आहे, मानवी शरीर, हे उच्च दर्जाचं तुला मान आहे आणि ती संधी आहे. त्या संधी दौडून तू नको ते करू नकोस असा त्यांचा निश्चय झालेला असतो. देह नाशवंत आहे असं त्यांना कळलेलं असतं आणि देहासंबंधी ज्याला माझं म्हटलं ते सुद्धा जाणार आहे. माझे समोर दिसणारे त्यांना सोडून मला जावं लागणार किंवा मला सोडून ते जातील. दोन्हीपैकी एक आहे. एक तरी संयोग नाही तरी एक तरी वियोग माझ्या वाट्याला येणार आहे असं सुनिश्चितता त्यांच्या अंतःकरणामध्ये झालेली असते. म्हणून ते म्हणतात मरणापूर्वी मला जाणून घेतलेलं आहे. माऊलींचा हरिपाठामध्ये ओवेमध्ये सुद्धा ते बोलतात की मागिली या जन्मा मुक्त झालो. शब्द कसा वापरला आहे? मागिली या जन्मा मुक्त झालो. ही तर सुद्धा ती अवस्था सांगितलेली आहे. देह पडण्यापूर्वी त्यांनी जाणलेलं असतं आणि देह जाताना सुद्धा ते जाणत असतात, कारण त्यांनी मी आणि माझं टाकलेलं असतं. पण हा देहधारणास सर्व सृष्टीचा नियंता जो परमात्मा आहे हाही त्यानं जाणलेला असतो. याला म्हणायची मरणाची पूर्वतयारी. मरणाची पूर्वतयारी फार कमी लोक करतात बरं का. मरणाचा विचारच फार लोक कमी करतात. अगा मर हा बोलून साथी, माऊली बोलतातच ना 9व्या अध्यायामध्ये. अगा मरणं हा शब्द सुद्धा सहन होत नाही कुठेतरी बोललं तर. अहो अशुभ काय बोलायला लागलाय म्हणते. कोणती गोष्ट अशुभ आहे सांगा? जन्म अशुभ काय मृत्यू अशुभ आहे? वास्तविक जन्मच अशुभ आहे. अशुभ का? ज्याची सुरुवातच वाईट होते त्यालाच पुढे 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 तो त्रास जन्मामुळेच भोगावा लागतो. जन्म घेतला की सुरू झालंच त्या सगळ्या गोष्टींची शृंखलाच तयार होते दुःखाची सगळ्या. पण मृत्यूनंतर सगळ्या दुःखाचा शेवट होत असतो. मृत्यू अशी एक मिठी आहे की त्या मिठीमध्ये विसावल्यानंतर साधकाला आणि जीवाला पूर्ण विश्रांतीचा अनुभव मिळत असतो. जर चांगलं कार्य केलं असेल तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला जाता येईल आणि जर काहीतरी इकडं तिकडं झालं असेल तर मृत्यूच्या समयी मात्र एक शेवटची संधी आपल्याला दिलेली आहे. चुकलास तो आयुष्यभर, पण चुकला असलास तर शेवटची संधी म्हणून तू पकड. कोणती? तर शेवटच्या क्षणी तरी जाता जाता माझं स्मरण कर, म्हणजे तू माझ्यापर्यंत येशील. याचंच वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मृत्यूची तयारी करणारा तो शहाणा असतो. कुठेतरी मोठमोठ्या यात्रेला आपण जात असतो, कुठेतरी तीर्थयात्रा करत असतो. त्यासाठी अगोदर आपण किती त्याची नियोजन करतो बघा. विमानाचं तिकीट काढायचं आहे, रेल्वेचं तिकीट काढायचं आहे किंवा गाड्या ठरवायच्या आहेत, कुठं राहायचं याची नियोजन असतं, त्याचा आराखडा असतो, प्लॅन असतो, नकाशे काढलेले असतात. काय आपण नकाशे मृत्यूच्या बाबतीमध्ये काढलेले आहेत? काय माझी गती आहे, ती गती कशी ठरवायची आहे आणि कोण ठरवतो हा गती? मग ही गती जर माझ्या हातामध्ये असेल तर मी माझी मती शुद्ध ठेवली पाहिजे ना जगत असताना. अंतीची गती जर व्यवस्थित ठरवायची असेल तर माझी मती अगोदर शुद्ध असायला पाहिजे. आणि मती शुद्ध असणं म्हणजे अगदी अंतःकरणाची शुद्धता त्याला आपण म्हणलं, ती शुद्धता असली पाहिजे. म्हणजे आपल्याला शांतपणे दुसऱ्याबद्दलचे द्वेष, मत्सर, पाप आणि आणखीन काही काहीतरी गोष्टी याचा सूड घ्यायचा आहे,
हे काम करायचं राहिलेलं आहे, असं कुठलीच गोष्ट शेवटच्या ठिकाणी मरताना आपल्याला आठवण देणार नाही. आणि म्हणून म्हणतात ते अंतकाले मामेव स्मरण, मलाच फक्त आठव, अन्य आठवू नको. मलाच शब्दामध्ये अन्य शब्द आहे, तो अन्य आठवू नको हे सांगण्यासाठी मलाच शब्द वापरलेला आहे. जो शब्द वापरला त्याचं कारण आहे. म्हणून मृत्यूची तयारी करणारा खरा साधक असतो. आहे इतर वेळी किती उड्या मारल्या, इकडं तिकडं काहीतरी केलं, पण ज्याने मृत्यूची तयारी केली ना, आता त्या मृत्यूची तयारी म्हणजे मृत्यूचा सराव करायचा. माझा मृत्यू झाला अशा कल्पनेमध्ये काही दिवस वावरून बघावं, मग लक्षात येईल. कुठेतरी मठावर गेलो आपण, कुठल्या तरी आश्रमात गेलो, तर त्या ठिकाणी मरणाच्या ठिकाणी लिव्ह ॲज अ डेड असं एक वाक्य आहे. असं जगा की आपण मेल्यासारखं जगा. मेल्यासारखं जगा म्हणजे अलीकडच्या बुद्धिवादी लोकांना वाटेल असं कसं मेल्यासारखं निगेटिव्ह बोलतोय. आपण होकारार्थी असलं पाहिजे. ह्यामध्येच होकार आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे काय, मेल्यासारखं जगा म्हणजे मी मरणार आहे याचे स्मरण ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. कुठेतरी 8-10 दिवसाच्या शरीराला निघायचं असताना किती तयारी करतो. आणि अंतकालाचा जो प्रवास आहे, अनंताचा काही प्रवासाकडे आपण झेप घ्यायला लागलोय, तर त्या प्रवासाची आपण काय तयारी केलेली असते, अजिबात नाही. म्हणून गडबडून गोंधळून कासावीस होतात. माऊली पुढं म्हटलेलं आहे, मरताना कासावीस होतोय आपण. का कासावीस होतोय आपण होणार हे आम्हाला कळत नाही आता सोडा, पण जे कासावीस होतात ते दिसतात ना, त्यांच्यापेक्षा वेगळं काय मरण असणार आहे. ज्याने आयुष्यभर धन संपत्ती याच गोष्टी प्राप्तीची साधनं आहेत, जगण्याचा माझा आधार आहे असं ज्यांना वाटलं, त्यांना देव काय कळणार आहे सांगा. देवाचा आधार काय कळेल सांगा. ज्याने हे आधार सोडलेच नाहीत मुळात, त्यांना हा आधार मोठा काय कळेल. त्यामुळे जग आणि जीवपणा, मी आणि माझं, या दोन गोष्टींचा आधार ज्यांना टाकलेला आहे त्यालाच देव कळेल, अन्यांना कळणार नाही. म्हणून माझंच स्मरण कर असं म्हणतात. तर एवढ्या मोठ्या प्रवासाला आपण तयारी करणं फार गरजेचं आहे हे सांगायसाठी म्हणून म्हणतात की आधीच तया माते जाणूनी अंती. आधीच तया माते म्हणजे पूर्व तयारी करणं. ज्याला माहिती आहे ना, निश्चित आहे ते. एकच गोष्ट निश्चित आहे आपल्या आयुष्यामधली, कुठल्याही गोष्टीची निश्चितता सांगता येत नाही. माझं लग्न होईल की नाही हो, मला नोकरी लागेल की नाही हो, मला मुलं बाळं हो, माझी मुलं बाळं माझ्यासारखी माझ्या मताप्रमाणे वागतील की नाही हो, माझं वृद्धापन चांगलं जाईल, वृद्धत्व चांगलं जाईल की नाही हो. कसे प्रश्न आहेत बघा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होय किंवा नाही. होय असेल कदाचित, कदाचित नसेल. मला चांगली श्रीमंतीचे दिवस प्राप्त होतील काय, होतील, नाहीतर नाही होतील. तुझं वृद्धत्व चांगलं जाईल का नाही, जाईल किंवा न जाईल. मुलाबाळांचा तुला आधार मिळेल की नाही, शेवटी मिळेल नाहीतर नाही मिळेल. कसे 2-2 ऑप्शन्स आहेत बघा. पण शेवटीचा प्रश्न आहे, तुम्ही मराल की नाही मरालो. तर मी मरेनच, मराल नाही तर नाही मराल नाही. एकच आहे, याला ऑप्शन नाही. जे अटळ आहे त्या अटळ सत्याचं कधीतरी चिंतन करावं ना. फार जवळ आहे. ज्या मृत्यूचं जेव्हा चिंतन आपण करतो ना, त्यावेळी भगवंताचं चिंतन होत असतं. मृत्यू हा आसक्ती सोडायसाठी उपयोगी पडतो. भगवंताचं चिंतन जसं आसक्ती सोडायला उपयोगी पडतं, तसं मृत्यूचं चिंतन सुद्धा आसक्ती घालवायला उपयोगी पडत असतं. कारण मी मरणारच असेल तर हा पसारा मायासाठी काय कामाचा आहे, अशी सुरुवातच होते चिंतनाला. आणि अशी सुरुवात ज्यांची झाली त्यांच्यात परमार्थ मुरला म्हणून समजायचा. तर भल्या गप्प्या म्हातारपणी सुद्धा मारणं चालू असतं. मी असं करेन, मी तसं करेन, मी होतो म्हणून झालं, मी तसं केलं, अमुक केलं तमुक केलं, मी इथं नोकरी केली तिथं नोकरी केली, त्या नोकरीमध्ये लोकांनी माझा असा सन्मान केला, त्या लोकांना मी मुलांना किंवा यांना कुणाला तरी काहीतरी घडवलं, लोकांची सेवा केली, मी एवढं होतो त्या ठिकाणी पदावर, बाकीच्यांच्यापेक्षा मी फार मोठं पद मी भोगलं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा काही उपयोग नसतो, काही उपयोग नसतो. हे मृत्यूमध्ये सगळं गुडूप होतं, आतमध्ये मरून जात असतं. म्हणून अंतकालेच मामेव, हे स्मरण हा शब्द वापरलेला आहे. माझं स्मरण करायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, जे आताची सांगितले होते आगा आदी यज्ञ म्हणित लाजयाते, जे आधीच ते या माते जाणूनी अंती. अगोदरच त्याने आधी यज्ञाला जाणलेलं असतं, ब्रह्म जाणलेलं असतं आणि ब्रह्मभाव त्यांच्यात जागा झालेला असतो. ब्रह्मनिष्ठा निर्माण झालेली असते, ब्रह्मदृष्टी निर्माण झालेली असते. 2-3 शब्द वापरले बघा आणि 3 भिन्न भिन्न शब्द आहे. ब्रह्मदृष्टी जागृत झालेली असते, ब्रह्मभाव झालेला असतो
आणि त्यांची ब्रह्मनिष्ठा असते. ब्रह्मनिष्ठा शब्दाचा अर्थ मी ब्रह्म आहे या चिंतनात, त्यामुळे त्यांना अनुसंधानामध्ये सातत्य असतं, त्याला ब्रह्मनिष्ठा म्हणतात. ब्रह्मभाव जो असतो तो मी, ते तत्व मीच आहे असा त्यांना अनुभव घेतलेला असतो. आणि ब्रह्मदृष्टी प्राप्त होणं म्हणजे जगसुद्धा ब्रह्मरूप आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणून ब्रह्मदृष्टी म्हणजे जग ही ब्रह्मरूप आहे, ब्रह्मभाव म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत, आणि ब्रह्मनिष्ठा म्हणजे या दोन्हींचा जो भाव, ब्रह्मभाव आणि ब्रह्मदृष्टी, याचं अनुसंधान टिकवून ठेवण्याचं काम ब्रह्मनिष्ठा करते. म्हणून बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण आणि काय करणे, ब्रह्मनिष्ठा राखणे पूर्ण. आणि हे ब्रह्मनिष्ठा सतत त्याच्याकडे राखून असतो असा त्याचा निश्चय झालेला असतो. 3 शब्द वेगळे आहेत, आपण खूप चिंतन याच्यावरती करावं बरं काय. ब्रह्मदृष्टी, ब्रह्मभाव आणि ब्रह्मनिष्ठा, ह्या सगळ्यामध्ये सद्गुरू आणि संतांनी हे तिन्ही गोष्टी प्राप्त केलेली असतात. म्हणून विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ही चराचर आपण होण्याची जी अवस्था आहे, ही अवस्था ब्रह्मदृष्टी, ब्रह्मभाव आणि ब्रह्मनिष्ठेनं प्राप्त होत असते. म्हणून त्यानं अगोदरच मृत्यूपूर्वीच ब्रह्मनिष्ठा त्यानं ठेवलेली असते. निष्ठा त्याची प्रपंचाची नसते. प्रपंचाची गद्दारी केलेली तरी चालेल, पण भगवंताशी करता कामा नये. प्रपंचाची गद्दारी चालते, काय कुणाला काय झालं, इकडं झालं तिकडं झालं, मी माझी कर्तव्य बजावताना कमी पडलो, याला प्रपंचाची निष्ठा ढळली म्हणायची. काही जरी पोरांचं करायचं होतं ते माझ्याकडून या साधनेमुळं जमलं नाही, ठीक आहे, कदाचित प्रपंचाशी इमान ठेवलं नाही आपण, राहिलं पण ब्रह्मभावाशी आदियज्ञाशी इमान आहे, माझ्या परमात्म्याशी इमान आहे ना, संपला विषय. परमात्म्याशी इमान ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की इथं माऊली म्हणतात, जे आधीचीत या माते, आधीचा शब्द फार महत्त्वाचा आहे. अगोदरच ते मी असं करेन तसं करेन या गप्प्याला काय अर्थ नाही. अगोदरच त्याची तयारी केली पाहिजे. मी असा मरणार आहे, असा मरेन, कल्पना करायची. आता कसा मरेन माहिती नाही, पण कल्पना तरी करूया. तिन्ही पद्धतीने, 4 पद्धतीने, 10 पद्धतीने कल्पना तरी करूया. सगळ्यांचे मृत्यू पाहून झालेत ना, आता ते पाहिलेल्या मृत्यूवर आपली स्वतःची कल्पना काय, ह्यापैकी असा एखादा मृत्यू माझ्या वाटण्याला येईल, बरं त्यावेळी मी काय करायला पाहिजे, मी कोणत्या भावामध्ये असणार आहे, मी कोणती स्थिती सांभाळणार त्या काळात आहे, हे समजून घेतलं पाहिजे. याला म्हणायचं साधनेचा अंत तिथं होतो की ज्यानं मृत्यूबरोबरचा दुस्ती केलेली आहे. मृत्यूच्या वाट बघणेही नाही आणि त्याला नाकारणं पण नाही, दोन्ही गोष्टी त्याच्या नसतात. मग तो काय करतो, माऊली पुढच्या ओळीमध्ये सांगतात, देह झोळ ऐसे मानुनी. काय करतात ते ज्ञानी लोक, देहाला आत्म्याची पिशवी मानतात, खोळ. झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी. आपणच आपले वास्तव ब्रह्मस्वरूप आहे, ते होऊन आपल्या स्वरूपात शांत असतात, आपल्या स्वरूपामध्ये शांत राहतात. ठेले म्हणजे राहिले, आपण पे आपण होऊनी, आपणच आत्मरूप आहोत, ब्रह्मरूप आहोत असं होऊन ते राहतात. ब्रह्मनिष्ठा सांगितले बघा. जैसा मठ गगनाभरुणी गगनची असे, पुढे दृष्टांत किती सुंदर दिलाय बघा. ज्याप्रमाणे कोणताही मठ आकाशाने म्हणजे अवकाशाने भरून आकाशातच राहतो, भरलेला असतोय आकाशानंच आणि राहतोही आकाशातच, म्हणजे आत आकाश आणि बाहेर आकाश म्हणून म्हणलेलं आहे. आकाशाने भरून आकाशात राहतो, त्याप्रमाणे ह्या ज्ञानाची ध्येयरूपी खोळ जी आहे, देहरूपी पिशवी, ती ब्रह्मरूपाने भरून ब्रह्मातच राहते. आणि खरंच आहे, माझ्या आत ब्रह्म आहे आणि तसंच बाहेर ब्रह्म आहे, दोन्हीकडे आहे. म्हणून आकाशाचा आणि मठाचा दृष्टांत दिलेला आहे. म्हणून ज्ञानी देहाला कातड्याची पिशवी समजतात, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. दासबोधामध्ये सुद्धा तेच वर्णन केलेलं आहे, ही घाणीची पिशवी म्हटलेलं आहे. आता ही घाणीची पिशवी खरंच आहे, वर आपण नटवतोय, सजवतोय, कपडे घालतोय म्हणून ठीक आहे. सगळा एखादा उघड्या बोंब माणसाला बघावंसं सुद्धा वाटत नाही, विचार केला की लक्षात येतं आपल्याला कसं आहे बघा की. आणि कातडं काढलं मग काय बघावंसं वाटेल सांगा.
कपडे काढल्यावर तर बघूसं वाटत नाही, तर कातडं काढल्यावर काय बघूसं वाटेल? मग घाणीची पिशवी म्हणायला काय हरकत आहे? डॉक्टरांना माहिती, ते चिरपाड करतात, त्यांना कळत असेल आत केवढी घाण भरून राहिलेली आहे, आणि वर कसला नट्टापट्टा करून मोठमोठ्या गप्पा मारत फिरत असतो. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे का नाही? म्हणून देह झोळ ऐसे मानूनी, हे ज्ञानी माणसं याला झोळ म्हणजे पिशवी म्हणतात. ही म्हणजे माझ्या आत्म्याचं राहण्याचं घर आहे, अन्य काही नाही. आणि स्वतःशी एकरूप होऊन राहतात. असं जसं घर जे असतं, एखादा मठ आहे, त्याला आपण घर म्हणूया. घर आकाशानं भरलेलं असतं आणि आकाशातच असतं. कुठलीही वस्तू जगातली घ्या, आकाश आतमध्ये हे असतं आणि त्याचं बाहेर पण असतं. किती टणक वस्तू घ्या, एखादी लोखंडाची सळी जरी घेतली तर त्यामध्ये सुद्धा पोकळी असते, त्यामध्ये सुद्धा अवकाश असतात. पण आपल्या लक्षात नाही, गरम केल्यावर लक्षात येतं. बघा, ते गरम केल्यानंतर लक्षात येतं की त्यामध्ये पोकळी आहे. आता हीच गोष्ट इथं आहे. एखादं घर आहे ते आकाशानं भरलेलं असतं आणि आकाशामध्येच असतं. त्याप्रमाणे ही देहरूपी जी खोळ आहे ती ब्रह्मरूपाने भ्रमून ब्रह्मातच राहते, दुसरं काही नाही. याचा आधारही ब्रह्म आहे आणि याचा निर्माता सुद्धा ब्रह्म आहे. परमात्मा सगळ्याचा निर्माता आहे आणि परमात्माच आधारभूत आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ज्ञानी देहाचं मूल्य आणि मर्यादा जाणून घेतात. परमपूज्य डॉक्टर काका माझे सद्गुरू बोलतात, आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला मूल्य असतं, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, त्याला किंमत पण असते आणि त्याच्या लिमिटेशन्स सुद्धा असतात, प्रत्येकाला असतात बरं काय. म्हणून ह्या गोष्टी आपणही लक्षात घेतले पाहिजे देहाच्या बाबतीमध्ये, की देहाला मूल्य आहे, देहाला मर्यादा पण आहे. मूल्य अशासाठी आहे की ही जरी देहाला ही पिशवी असली तर पिशवी आहे म्हणून ते राहिलं तरी ना ठेवता आलं ना, त्यात मला माझं ब्रह्मरूपता सांभाळता आली ना. माझा जर देहच नसता तर मी काय नाम कृष्ण हरी म्हटलं असतं. माझ्याकडे देह नसता तर कशानं मी ध्यान केलं असतं, कसा ध्यानाला बसलो असतो, कसा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला असता मी डोळे नसते तर, किंवा माझ्याकडे अंतःकरण नसतं तर. हा मुद्दा आहे ना, त्याला मूल्य आहे आणि तसंच त्याला मर्यादा आहे, म्हणजे आयुष्याचा लिमिटेशन्स आहे. जी गोष्ट निमित्त आहे त्याला एक्सपायरी डेट ठरलेली असते. प्रत्येक औषधाच्या तिथी लिहिलेली असतात बघा. एका ठिकाणी मॅन्युफॅक्चर्ड डेट असते, दुसऱ्या बाजूला लगेच एक्सपायरी डेट लिहिलेली असते. जे निर्माण होतं त्याला एक्सपायरी आहे, माझ्या देहाला एक्सपायरी आहे हे जाणून तो घेतो. म्हणून म्हटलं काय, देह जोड ऐशे मानुनी, ठेले आपण पे आपण होनी. मग ते जगात कशाला राहतील? ते जगात राहत नाहीत, आपल्यातच आपण राहतात. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, आत्मनेम आत्मनाम तुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. आपण स्थितप्रज्ञाच्या पहिल्याच लक्षणाचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये केला. त्यामध्ये सगळ्या काम क्रोधांना बाजूला करतो. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, सगळी मनोगत सगळे कामना विकार बाजूला करतो आणि आत्मनेम आत्मनाम तुष्टा स्थितप्रज्ञ, आपल्याच आत्म्यात आपण स्थित असतो, त्याला स्थितप्रज्ञ नसतात, तो संतुष्ट असतो तिथं. त्याची संतुष्टता जगावरती अवलंबून नसते. म्हणून म्हणतात ठेले आपण पे आपण होनी, माऊली वर्णन करतात. ज्ञानी जे असतात ते आणि लक्षात ठेवलेलं असतं की हा देह काय टिकणार नाही, ही जोडच आहे, देह काळाचा आहे. देह काळाचे भातुले, काय काय वर्णन संतांनी केलेलं आहे. देह काळाचे धडकुबराचे, येथे मनुष्याचे काय आहे, तुकोबांचा अभंगच आहे. नाशिवंत देह क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किती सुंदर वचनं आपल्याला पाठांतरासाठी दिलेली नाहीत बरं. काही पाठांतर कुठं काय पाठांतराच्या स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घ्यायचा नाही. आणि आयुष्याच्या अंतकाळी सुद्धा हे पाठ म्हणून कोणाला दाखवायचं नाही, त्याचं चिंतन करायचं आहे. माझा आयुष्यातला माझा देह आता जायला लागला, मी आता जायला लागलो असं समजलं पाहिजे. आणि समजताना हे तत्वज्ञान आठवलं पाहिजे, म्हणजे भगवंत आपल्याला आदियज्ञ ज्याला म्हणतात तो लक्षात राहील. म्हणून परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानानं देह हे आत्म्याचं कवच आहे असं समजायला लागतो. तो हे आत्म्याचं कवच आहे. परी उपकार चिंधीचे, तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. रत्न थोर, हे एक रत्न आहे, हे आत्मस्वरूप नावाचं रत्न आहे. ते रत्न, त्या रत्नाला गुंडाळणारी एक चिंधी आहे, त्या चिंधीला शरीर म्हणतात. मला तो अभंग पूर्ण आठवत नाही,
पुन्हा कधीतरी आठवला तर बोलू की काय परी उपकार चिंदीचे म्हणतात ते. तुकोबा काय म्हणतात, माझ्या शरीरानं माझ्यावर उपकार काय केले तर माझं मौल्यवान असणारा परमात्मा किंवा आत्मा जो आतमध्ये राहतो त्याचं संरक्षण केलं त्यानं. म्हणून ही चिंदी फार महत्वाची आहे. आपण एखादा चांगलं सोन्याचा दागिना एखाद्या चिंदीमध्ये गुंडाळून ठेवतोय का नाही, ठेवतोय. पण ठेवताना लक्षात घेतो आपण की ती चिंदी काय महत्वाची असते हो. पण चिंदीला किंमत किती आली बघा, का त्याने रत्न गुंडाळले ना, म्हणून चिंदीला सुद्धा किंमत प्राप्त होते. तसं आतमध्ये आत्मस्वरूप आहे त्यामुळे देहाला पण किंमत येते. पण देह तरी सुद्धा ही पिशवीच आहे. मग तुकोबा किंवा माऊली बोलता, देह खोळ झोळ हे शे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी. आपणच आपल्यामध्ये असतात. त्यामुळे परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने ह्या आत्मा जो आहे हे त्याच्यावर टर्पल आहे, हे शरीर हे टर्पल आहे हे कळायला लागतं. त्यामुळे देह प्रारब्धाने असतो, तो माझा आहे तो मानतच नाही. म्हणून म्हणतात ते देह झोळ ऐशे मानुनी, तो आपला देह आहे असं मानत नाहीत. तर संसारी जी माणसं असतात ती नेहमी देह तादात्म्यामध्ये वावरत असतात बघून. त्यामुळे देहाच्या व्याधी आणि देहासंबंधी असणाऱ्या सगळ्या गोष्टींचे सगळे विकार त्यांच्यामध्ये आत येत असतात. कारण देहानं त्यांनी इतरांशी जोडून घेतलेलं असतं. म्हणून ज्यानं देहानं इतरांशी तोडून घेतलं ना त्याचं देह तादात्म्य संपतं. त्यामध्ये देहाला मी आहे असं म्हणतात हे संसारी जीव आमच्यासारखे. संसारी माणसं देह तादात्म्यातच सुटत नाहीत. त्यामुळं वर्णन केलेलं आहे घट आणि मठ हे नुसते भेद आहेत, बाकी काही नाही. इथं मठाचं उदाहरण दिलं आहे, जैसा मठ गगना भरुणी. आकाशाचे उदाहरण दिलेले आहेत. विचारसागर ग्रंथामध्ये आकाशाचे प्रकार सांगितलेले आहेत की जलाकाश, मठाकाश, घटाकाश, महदाकाश. आकाशाचे प्रकार चैतन्य सांगण्यासाठी केलेले आहेत. जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य हे सांगण्यासाठी आकाशाची उदाहरण दिलेली आहेत, जलाची उदाहरण दिलेली आहेत. जसं आहे घट मठ यामुळं आकाशामध्ये भेद पडतो, अन्यथा नाही. घटमट घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले, असं तिची असे 15वा अध्याय बोलतोय बघ. माऊलीच बोलतात काय म्हणता, घटमट घडले तेची पाठी मोडले. समजा ते मोडलेत घट आणि मठ, परी आकाश ते संचले असतीचे असे. ते कुठं जाईल सांगा भाऊ. मी घर बांधलेलं आहे, त्या घरामध्ये आकाशानं आकार धारण केलाय घरासारखा. एखाद्या खोलीत असलं की खोलीचा आकार धारण करतं, मोठा हॉल असेल तर हॉलचा आकार धारण करतं, छोटा तांब्या असेल तर तांब्याचा आकार धारण करतं. पण समजा ही सगळी पात्र जी आहेत, म्हणजे घराची भिंत पडली आपल्या किंवा तो तांब्या फुटला तर त्यातलं आकाश कुठं जाणार आहे. ते आतही असतं आणि बाहेरही असतं. ते आपली संगत सोडत नाही, ते आपल्यातच बरोबर विरून जातं. आतलं आकाश आहे, त्या आतल्या आकाशाला फक्त कळलं पाहिजे की बाहेरल्या आकाशाची सगळी गुण माझ्यात आहेत. आतलं आकाश त्याला जीव म्हणतात, तांब्या असतो ना त्याला देह म्हणतात, आतल्या आकाशाला जीव म्हणतात आणि बाहेरच्या आकाशाला ब्रह्म म्हणतात. हे ज्याला कळलं त्याला आधी यज्ञ, आधी भूत आणि आधी दैवत कळले, त्याला ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म कळलं. अन्यथा कळणार नाही. आणि हे मृत्यूपूर्वी त्यासाठी देहाला झोळ मानायची, ते माझं कायमचं साथीला येणार नाही, कधीतरी हे माझी साथ सोडणार आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणूनच माऊलीने म्हणतात की घटमट घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असं त्याचे असे. कुठं जात नाही आकाश, आकाश आहे तिथेच राहतं. कुठं जाईल ते आकाश, आकाश आकाशरूपच झालेलं असतं. तशी हा ब्रह्मरूपता सांभाळत असतो बरं काय. आपल्याच आत्म्यामध्ये ठेले आपण पे आपण होऊनी, आपणच आपले वास्तव ब्रह्मरूप होऊन आपल्याच रूपामध्ये तो शांत बसलेला असतो. कारण त्याला बाहेर काय माहीत नाही, पण तो आत जे माझ्या आहे तेच बाहेर आहे. इथं म्हणतात ना जैसा मठ गगना भरुणी गगनची असे, तो गगनातच असतो आणि मठात त्या गगन असतं. मठ शब्दाचा अर्थ आहे घर, असं आपण घेऊया, लक्षात घेतला म्हणजे लगेच लागतं. मठ म्हणजे भिंतीने बांधलेलं एखादं काय असेल ते, म्हणून म्हणलेलं आहे मठात आकाश आणि तो मठ पण आकाशातच असतं. तसं अंतर्बाह्य मी ब्रह्मरूप आहे असं तो जाणत असतो. हे जाणणं फार महत्वाचं आहे आणि हे जाणत जाणत राहावं आणि जाणत जाणत देह सोडावा, हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. पण हे जाणत जाणत असताना जगाबद्दलचे आणि देहाबद्दलचे विकार त्रास देत नाहीत.
आणि दुसरी गोष्ट, हे जाणत असताना देह सोडताना जग सोडायला लागलोय याचं दुःख होत नाही. मी कशापासून तरी वियोग व्हायला लागलोय. भांड्यातल्या आकाशाला वाटेल काय हो मी कुठेतरी माझा वियोग व्हायला लागलाय? नाही, तो म्हणतो इकडून पलीकडं. कारण भांडं फुटलं म्हणजे इकडल्यातनं तिकडं जायचं आहे, बाकी कुठं जायचं आहे? मला मृत्यू कसा असेल? आकाशाला मृत्यू आहे? मठातलं आकाश फुटला मठ, मोडला मठ म्हणून आकाश संपलं काय? मेलं? तांब्यातलं आकाश आहे, तो तांब्या फुटला म्हणून तांब्यातलं आकाश संपलं? नाही. तर त्या महद आकाशाशी ते एकरूप झालं. तसं ब्रह्मरूपाशी हा जीव एकरूप होतो, कारण त्यानं जीव ब्रह्मरूप आहे असं आयुष्यभर जाणलेलं असतं. आणि जाणून जाणून तो आपल्यातच आपण तुष्ट असतो, संतुष्ट असतो. आणि जाताना सुद्धा मी जातोय असं त्याला वाटत नाही, कारण सदा संचला येत ना जात नाही, तयावी न कोठे रीता ठाव नाही. राघवांना शब्दवर्णन समर्थ करतात की हे कुठं जात आणि येत नाही, याला जाणं आणि येणं नसतं. आपणच आपल्या भोवती आपल्या शरीराला जाणं येणं असतं, आणि शरीरावरून आपण पारख करतो की मला पण जाणं येणं आहे असं. जसं गाडीत बसलेला म्हणतो की झाडं पळायला लागलेले आहेत, कारण त्या झाडांना पळणं नाहीच, पळतोय माझी गाडी पळत असते. माझ्या गाडीची पळ चालत असते, गाडीत मी असतो हे कळत नाही. मी कधी पळतोय का बघा? गाडीत बसलेला मी, त्या कारमध्ये असू दे, बसमध्ये, रेल्वेमध्ये, तर तो मी. तर गाडी हे शरीर आहे, आणि आत बसलेला मी हे ब्रह्मरूप आहे, आणि पाठीमागची झाडं आहेत हे स्थित्यंतर आहे, जगाचं स्थित्यंतर आहे. रूपांतरित होतं जग, बाकी काय होत नाही. पाण्यात बदल होत नाही, झाडात बदल होत नाही. झाड मोडे बीजी समाय, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाय. ऐशेनी कल्पकोटी जाय तरी बीज न नशे. बीजाचा कधी नाश होतोय का? आहे तसंच राहतंय. मी पळतो, माझी गाडी पळते म्हणून मला वाटतात झाडं पळतात. वास्तविक झाडं पळतच नाहीत, झाडं आहेत तशीच आहेत, त्याला येणं नाही जाणं नाही. अशीच गोष्ट आहे. मी सुद्धा तसंच आहे. मी शांत बसलोय, मी तर कुठं पळतोय? माझी बस पळते, माझं देह पळतो, कारण देहावरती काळाची सत्ता आहे, माझ्यावरती नाही. मी कालातीत आहे, मी देहातीत आहे. मला देहाची गरज नाही, देहाला माझी गरज आहे. मला देहाची गरज नाही. देह नसला तर मी राहतो. मातीला मडक्याची गरज नाही, किंवा दागिन्यांना, सोन्याला दागिन्याची गरज नाही. दागिनं नसलं तरी सोनं असतंच. तसं मडकं नसलं तरी माती असतेच की. माती कुठे जाते सांगा बघू? मातीला काही गरज नाही, मडकं असो नाहीतर नसो. तसा हा ज्ञानी देह असो नाहीतर नसो याचा विचार सोडून दिलेला असतो त्यानं. त्यामुळे देह जोळ मानून आणि ठेले आपण पे आपण होणे, जैसा मठ गगनी भरणे गगनीची असे. वेळ संपलेले आहे, आपल्याला थांबावं लागतं. आता आपण 59 आणि 60 ओळीवरती थोडक्यात निरूपण झालेला आहे. याच्यावर खूप चिंतन करण्यासारखं आहे. आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बरं का. रोजच्या जीवनात जीवन आता सोडून त्याचा त्याग करून काही दिवसात आपण या पृथ्वीवरून जाणार आहोत. जाणारे आपण आहोत, निरोप देणारे पाहुणे आहोत. ह्या गोष्टीचा विचार करून पुन्हा आपण याचं चिंतन करावं. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.